आदिवासी बांधवांचा रणजित भोसले यांच्या नेतृत्वात मोर्चा। आदिवासी बांधवांच्या दफनभूमीचा प्रश्न सोडवावा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। या संदर्भात रणजित भोसले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। दरम्यान मागणीच्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली। सदर या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून परिणामी जेव्हा दफनभूमीत शव ठेवण्यासाठी आदिवासी समाज बांधव येतात तेव्हा वादाचे प्रसंग घडतात। याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असता त्याच्या आजवर दखल घेतली गेलेली नाही। त्यामुळे प्रशासनाने दफनभूमी यांचे संरक्षण या ठिकाणी करावे व ज्या ठिकाणी स्मशानभूमीवर अतिक्रमण आहेत ते त्वरित काढण्यात यावे व शासन दरबारी 7/12 नोंद करावी या प्रमुख मागण्यांसह आदिवासी बांधवांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे व शबरी महामंडळांतर्गत विविध योजनांचा लाभ या ठिकाणी मिळावा। दारिद्र्य रेषेचे कार्ड व स्वतंत्र आदिवासी वस्ती पाड्यात रेशन दुकान मंजूर करावे। कुपोषणात आदिवासी बांधवांची मुले दगावतात त्यामुळे खावटी कर्ज अनुदान मंजूर करण्यात यावे। आदिवासी बांधवांच्या घरकुलांची झोपडपट्टी धारकांचे सर्वे करून त्यांना 7/12 उतारा द्यावा। घरकुल योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना द्यावा। वयोवृद्ध व विधवा महिलांना संजय निराधार योजना अन्य योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळावा या मुख्य मागण्यांसाठी सदर आज मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। सदर निवेदनावर उत्तर महाराष्ट्र खानदेश आदिवासी आघाडी अध्यक्ष अशोक दुलकर यांच्यासह निंबा आहिरे, शामराव मोरे, आनंदा मोरे, देवचंद वडवी, किसन सोनवणे, उत्तम गायकवाड, काशीनाथ भिल, यशवंत सोनवणे, जगन सोनवणे, दादाजी मोरे, ज्ञानेश्वर भिल, जीवन चव्हाण, खटाबाई गायकवाड, नेहाबाई सोनवणे यांच्यासह आदी सर्व आदिवासी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासींच्या मागण्या सरकारचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदिवासी आघाडीच्या तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी धुळे जिल्ह्यातील मौजे वार तालुका धुळे येथील आदिवासी स्मशानभूमीवर काही समाजाने अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमण काढावं आणि त्या स्मशानभूमी आदिवासीच्या नावे व्हावे। तसेच धुळे जिल्ह्यातील सर्वच गावखेड्यातील आदिवासी स्मशानभूमीची प्रशासनाने नोंद केलेली नाही, त्यांचा सर्वे देखील केलेला नाही। 20% लोकांचा सर्वे केलेला आहे, 20% म्हणजे स्मशानभूमीचा सर्वे केलेला आहे आणि 80% दफनभूमीची सर्वे देखील केलेला नाही। प्रशासनावर जबाबदारी आहे की गाव तेथे स्मशानभूमी असली पाहिजे, स्मशानभूमी त्यांच्या नावावर झाली पाहिजे, कारण की जेणेकरून काही लोक अतिक्रमण करणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्या स्मशानभूमीचं संरक्षण जिल्हा प्रशासनाने करावं, अन्यथा एखाद्या वेळेस या ठिकाणी स्मशानभूमीवर इतर लोक अतिक्रमण करतात त्या ठिकाणी आम्ही प्रेत यात्रा घेऊन जातो आणि नेमकं त्या ठिकाणी अतिक्रमणधारक आणि आमच्यामध्ये शाब्दिक वाद होतात आणि दगडे वाढतात। तर याच्या पुढे अशी घटना घडू नये, जर घडल्यास आम्ही कलेक्टर ऑफिसला शव यात्रा घेऊन येणार, याला प्रशासन जबाबदार राहील। दुसरी अशी आहे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय शबरी विकास महामंडळ धुळे येथे आहे, पण या ठिकाणी कोट्यावधी रुपये आदिवासीच्या विकासासाठी निधी येते, परंतु
बोटावर मोजकेच लोकांचा कर्ज म्हणून त्यांना वाटप केली जाते। एका जिल्ह्याला जर 50 प्रकरण जर पास होत असेल तर शबरी महामंडळ आदिवासी विकास महामंडळ आमच्या काहीच कामाचं नाही साहेब। त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे का कोट्यावधी रुपये ज्या जिल्ह्याला येतात दरवर्षी शबरी घरकुल योजनापासून आमचा समाज वंचित आहे। आज भी शहरी भागामध्ये जे झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या अतिक्रमणधारकांचं सर्वे झाला पाहिजे आणि त्यांचा त्या सर्वे करून त्यांना 7/12 दिलं गेलं पाहिजे, ही आमची तिसरी मागणी आहे। चौथी मागणी आमची अशी आहे का ज्या ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय आहेत ते शाळा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, समाज कल्याण असो, विविध ठिकाणी शासकीय अशासकीय त्या ठिकाणी आदिवासींचा बॅकलॉग भरला गेला पाहिजे। जर आदिवासींचा बॅकलॉग जर नाही भरला तर त्या ठिकाणी आम्ही भव्य तीव्र स्वरूप आंदोलन करणार आहे। त्यानंतर आहे ज्या बेरोजगारी प्रश्न आहे आमचा, जे शासनाने आम्हाला सांगतं सबका साथ सबका विकास, पण आमचा विकास तर नाही पण आम्हाला कोसो दूर लांब ठेवलेलं आहे। आज या ठिकाणी काही लोक निवडणुकी आले का चॉकलेट देतात, ते जसं लहान मुलांना आपण चॉकलेट दिलं का उगा राहायबो, तर असं हे प्रकार एक महाराष्ट्र सरकार करतंय। आज या ठिकाणी मोदी साहेबांनी सांगितलं होतं का 2022 मध्ये सर्वांना घरं देऊ। अरे धुळे शहरामध्ये किती लोकांना घरं दिलं त्यांनी जाहीर करावं महानगरपालिकेने किंवा केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने। तशा आम्हाला शासनाकडे आमची एक आज तक्रार आहे, ती तक्रार शासनाने आमची सोडवावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये यांना दिसल्याशिवाय राहणार नाही।